माझ्या भावाला कसंही मारणार का? दादा तू प्लीज मला शब्द घालत जाऊ नकोस. तुझ्या मुळात मला मला माफ करा आदित्य सर. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो. प्रिया मॅडम असं काही नाही. आणि दादा तू शांत हो रे. हे बघ आपण इथे कशासाठी आलो? प्रिया मॅडमच्या घरच्यांचं मन जिंकायला आलोय ना. मग त्याच प्रोसेसमध्ये इट्स ओके आय एम फाईन. त्याच प्रोसेसमध्ये झालं यार हे सगळं. हे बघ माझं खूप प्रेम आहे प्रिया मॅडमवर आणि त्यांच्यासाठी मी कितीही त्रास सहन करू शकतो. तू फक्त तुझ्या रागावर कंट्रोल ठेव. हे बघ ऐक, मला माहिती आहे की तुझ्यासाठी हे सगळं जरा कठीण आहे, पण यार थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे ना. एकदा का आपण प्रिया मॅडमच्या घरच्यांना मनवलं ना की प्रिया मॅडमला घेऊन उडून जायचं इथून ना. मंदा मावशी, हे बघा तुम्ही समजताय तसं काय बी नाही. आमचा वाईट उद्देश नाही. प्रिया मॅडम आणि प्रीतम सर लई प्रेम करतात एकमेकांवर. त्यांचं लगीन करायचं आहे म्हणून आम्ही इथं आलो आहोत. आम्हाला त्यासाठी आबासाहेबांची परवानगी हवी आहे. हे बघा, आबासाहेबांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही काय बी नाही करू शकत. मंदा मावशी, तुम्ही समजून घ्या ना आम्हाला प्लीज. काय ग, काय म्हणालीस? सर्दीनं कानाला दडे बसले होते. सकाळपासून काही ऐकूच येत नाही. काय म्हणालीस? मोठ्यानं बोल की. काहीच ऐकू आलं नाही. नाही काहीच नाही. मी विचारत होते की तुम्हाला काही हवंय का? ते गरम पाण्याची वाफ घ्यायची होती ना, म्हणून आले होते. मी आणून देते. आ? आणून देते. हा. हॅलो, वेर आर यू? दिशा, मी तुझ्या जवळच असतो यार डार्लिंग. तूच मला लांब ढकलतेस. स्टॉप इट यार मिहिर. ही वेळ आहे काय सगळं बोलण्याची? ओके चिल. बरं कधी भेटतेस? हे बघ ऐक मिहिर, मला पण तुला भेटायची खूप इच्छा आहे, पण काय ना इथे एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. हे बघ, हे ना आदित्य आणि प्रीतम हे कंपनीची नवीन ब्रांच ओपन करायचे म्हणून कुठेतरी गेलेत, पण आय एम डॅम शुअर ते खोटं बोलतायत. पण मला ना एक वेगळाच डाऊट येतोय. डाऊट? हे बघ, हे लोक कंपनीची ब्रांच म्हणून ओपन करायला गेलेत, पण इथे कंपनी अकाउंट वरून कुठलेच ट्रान्झॅक्शन्स नाही झालेत ना, पेपर वर्क झालेत ना तिकडे गेल्यापासून त्यांनी कंपनीत कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ट्राय केलंय. मला ना असा डाऊट येतोय की ते काहीतरी प्लॅनिंग करतात आपल्या विरोधात. मला ना तुझी हेल्प हवी आहे यार, प्लीज मिहिर. एनी टाइम यार. मला प्लीज तू त्यांचं लोकेशन सर्च करून पाठवशील प्लीज? ऑफकोर्स. दिशा आहे माझ्यासाठी खूप छोटंसं काम आहे यार, पण मला तू भेटशील ना? हो मिहिर, मी भेटेन तुला. ओके, पण प्लीज एवढं काम लवकर कर आणि मला पाठव अपडेट. ओके, बाय. नॉनसेन्स. प्रीतम किर्लोस्कर, तू स्मार्ट असशील पण माझ्यापेक्षा जास्त नाही. तुझी हुशारी मी आता काढतेच. जस्ट वेट अँड वॉच. आदिनाथ, वय आबासाहेब, बोला. चल हातपाय धुवून घे. हा? आपण एकत्र जेवायला बसायचंय. अरे त्यांच्याकडे काय बघतोयस? मी सांगतोय ना तुला. ती बिचारी तुझ्याशिवाय एक घास खायला तयार नाहीये. चल लवकर हातपाय धुवून घे. आबासाहेब माफ करा, पण मला नाही जेवता येणार.
का म्हणजे कारण काय? माझा धाकटा भाऊ तो पण नाही जेवलाय ना, मग मी कसं जेवणार? पाहिलंस प्रिया, याला म्हणतात नात्यांमधलं प्रेम. आणि जोपर्यंत हे प्रेम तुमच्यात आहे ना, तोपर्यंत ते तुम्हाला बांधून ठेवेल आणि त्याचा मोल कुठल्याही पैशांमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो ना, मला पैशांपेक्षाही नाती महत्वाची वाटतात. वाय, मंदाताई, जी आबासाहेब. त्या नंदीला बोलावून आणा. हा. तू का थांबलाय? जा हात धुवून घे. वाय. हो सर. याने हात धुवून घे, आपल्याला जेवायला बसायचं एकत्र. अरे बघतोस काय? म्हणतात हे दोघं काय करता इथं स्वयंपाकघरात? प्रताप, ते आपल्या बरोबर जेवायला बसणार आहेत. आपण आबासाहेब बोलू नकोस. मी सांगितलं ना, आपण सगळ्यांनी आज एकत्र जेवायला बसायचं. कळलं?